समोरचं जर असं बीपी हाय झालं होतं तर लागली माझ्याशी वाद घालायला. हेल्दी लाईफस्टाईलसाठी हेल्दी डाएट हवं म्हणे. मूर्ख. मला हेच कळत नाही हिचा काय संबंध. ही दादाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकं का नाक असते. आणि समर पण इतका का पागळतोय. ज्या नवऱ्याची इतकी काळजी घेते बायको म्हणून तो नवरा बायको म्हणून मानतोय का तिला. माझा नवरा मला बायको मानतो, माझ्यावर खूप प्रेम देखील करतो, म्हणून काय मी त्याच्या मागे मागे जात नाही. बघ असं सांभाळून नाव घेतलं ना की असे फोन कॉल्स येतात. टॉक ऑफ द डेव्हिल. उचल. अगं काय असतं माहितीये का, नवऱ्यांना आवडतं ग बायकोनी पटकन फोन उचलला आपला. या थोड्या थोड्या गोष्टींवर खुश होतात. उचल उचल पटकन उचल. हॅलो, हां बोला. हो, अन्विषा झोपली. बरं. काय, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला की तोच विषय काढू नका म्हणून. मी तिथे नाहीये ना ते सगळ्यांसाठीच चांगलंय. शांतता राहील जरा. हे बघा जे चाललंय ना ते योग्य चाललंय. गुड नाईट. अप्पी काय झालं बाळा. शांत राहा, चिडचिड होते माझी. लेक्चर देऊ नकोस आता. मी लेक्चर देत नाहीये, तू करतेस ते बरोबर करतेस. तू एक मिनिट बस बघू. हा बस आणि शांत डोक्याने बोल. मी काही चुकीचं वागत नाहीये. तू राहून दाखव ग माझ्या सासू बरोबर, म्हणजे तुला कळेल. मी सकाळी 11 वाजता उठले ना की तिची बडबड सुरू होते. मी टीव्ही बघत बसले तरी तिची बडबड असते. मी फोन बघत बसले तरी तिची बडबड असते. मग मी काय करायचं. अगं पण मी याबद्दल तुला काहीच बोलले नाही सोनूले. मी उलट असं म्हणते की हा तुझा ठसका जो आहे ना यातला अगदी 30% ठसका जरी माझ्या डॉलमध्ये असताना तर खूप बरं झालं असतं ग. आपण जिंकलो असतो. आपल्याला ही सगळी धडपड करावीच लागली नसती. आणि बरोबर आहे ग तुझं. आपल्या वेवलेनची माणसंच नाही आहेत तिकडे तर कशाला ऍडजस्ट करत बसावं. इथे काय कमी आहे तुम्हाला तुमच्या माहेरी. सरळ उठायचं माहेरी यायचं. कळत नाहीये आधीराला. मम्मा ती ना अजून हनीमून फेजमध्ये. माझंही तेच झालं होतं. म्हणलं कशाला सतत माहेरी जायचं, लोक काय म्हणतील, सगळा विचार करत राहिले. पण जेव्हा अति झालं ना बॅग्स भरले आणि आले इकडे निघून. अन्विषाला पण नाही घेऊन आले. म्हटलं जास्त कळतं ना तुम्हाला, सांभाळा मग तिला. मला पण बघायचंय किती जमतंय तुम्हाला ते. परफेक्ट. अगदी बरोबर केलंस. अच्छा डॉलला कधी जमणार हे सगळं करायला. हेच करेल बघ ती मम्मा. मम्मा तिची सासू आहे ना तर माझ्या सासूपेक्षा डेंजर आहे. हळूहळू भडका उडेल आणि ही येईल इकडे निघून. टिकणार नाही ती तिकडे. आणि हे सगळं आहे ना मी माझ्या अनुभवावरून सांगते. बघच तू. तुझ्या तोंडात गुळ साखर पडो. अगदी असंच होऊ देत. एकदा आधीरा ते घर सोडून आली ना की समर स्वानंदीचं लग्न आपोआप मोडणार. आपल्याला काही करायची गरज नाही लागणार. फक्त हे सगळं लवकरात लवकर होऊ देत. कारण एकदा का त्या स्वानंदीने हातपाय पसरायला सुरुवात केली ना की मग आपली वाट लागली. ती स्वानंदी या घरात आणि समरच्या आयुष्यात जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायच्या आत तिचा बोजा बिस्तरा बांधून कायमची माहेरी पाठवायला पाहिजे तिला. कायमचं. स्वानंदी मॅडम कुठे गेल्या. देवा पिंट्याचं काहीतरी कर बाबा. त्याच्या डोक्यात प्रकाश पडू दे. तब्येतीचं महत्व कळू दे त्याला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग सकाळच्या गोळ्या घेतल्यास का. हो केव्हाच घेतल्या. बरं वाटतं ना आता. मला काय दाढ भरले. बीपी तर तुझं वाढलं होतं. तुला कसं वाटतंय. ओके. हे बघ पिंट्या असं झालं नाही पाहिजे ना परत. तब्येत सांभाळ तुझी. नाही तर थोड्या दिवसामध्ये ना तू आणि मी
एकाच वयाची वाटू लाव. अजी काय बोलतेस तू? अगं मधनं तरी असं वाटतं थोडंसं थकल्यासारखं. एवढं काय त्याच्यात? आय एम ओके. कळलं ना? हां. आणि त्या या कुठे आहेत? कोण? त्या नंदू? हां त्याच दिसल्या नाहीत. बेडरूम मध्ये नव्हत्या, हॉलमध्ये बघितलं तिकडे नव्हत्या. मला असं वाटलं इथे पूजा करत असेल. पण स्वानंदी मॅडम कुठेच दिसत नाहीयेत. गेल्या कुठे? दादा अरे काय स्वानंदी मॅडम करत बसलाय? जरा बायकोशिवाय राहायला शिक ना. काय चाललंय अर्पिता तुझं? मोठा आहे ना तो तुझ्यापेक्षा, त्याची का मस्करी करतेस? काही गरज नाही बायकोशिवाय राहायची. एकत्र राहावं, एकत्र संसार करावा आनंदाने. पिंट्यानी नाही, फक्त तू पण. आजी पिंट्या तू गप्प बस. मला ना खूप दिवसांपासून बोलायचं होतं. अर्पिता तू का राहतेस इथे नवऱ्याला सोडून? बाहेरपणाला येणं वेगळं आणि सासर सोडून येणं वेगळं असतं. खूप झालं अर्पिता. पिंट्याला बोलण्यापेक्षा स्वतःला नवऱ्याबरोबर राहायची सवय लाव आता. मी तर आता काही बोलणारच नाहीये. मी जरा काही तोंड उघडलं की प्रत्येक वेळेला गाडी मी इथे राहण्यावरच घसरते ना. मी साधी मस्करी पण करायची नाही का रे दादा? अर्पिता शांत राहा. हा? आणि आजी तू तू कशाला तिला त्रास देतेस आता? आपण बोलूया. हा शांत राहा तू पण. ते तर बोलूच रे. माझा मुद्दा एवढाच आहे की तिला समजणं जरुरी आहे. आई सध्या स्वानंदी कुठे आहे हा मुद्दा आहे ना. आहे कुठे ती? ओ माय गॉड, घरबीर सोडून गेली नाही ना? तुम्ही मायले की काय बोलताय तुम्हाला कळतंय का? नाही 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 तसं नाही. म्हणजे काल जो प्रकार झाला त्यावर ना तिला गिल्टी फील झालं असेल ना, म्हणून म्हटलं आपलं. अगं गिल्ट वाटण्यासारखं ना तिने काही केलेलं नाहीये. आणि मुळात ती घर सोडून जाईलच का? हे तिचंच घर आहे ना. सर तुम्हाला आणि आजींना गार्डन मध्ये बोलवलंय. अरे कोणी बोलवलं गार्डन मध्ये? तर बघूया ना. चल तर खरा. चल. तुला तरी काय गरज होती वाद घालायची त्यांच्या बरोबर? मी वाद घातला? तू बघितलंस ना, आजीच्या डोळ्यात मी प्रत्येक वेळेला खुपते. मम्मा आपण केव्हा सुखाने राहणार आहोत या घरात? येईल तो दिवस पण नक्की येईल. पण तोपर्यंत माझ्यासारखं चेहऱ्यावर फक्त हसू ठेवायचं. हो ठीक आहे. पण मम्मा ही स्वानंदी कुठे गेली आहे सकाळी सकाळी? केली असेल काहीतरी नवीन उद्योग करायला.